खामगावला, म्हणून ते आज इथे हजर नाही, पण ते माझ्या संपर्कात आहेत आणि ते आपलंच काम मोठं काम करत आहेत. त्याचप्रमाणे आपल्या संघटनेच्या राष्ट्रीय आणि बजाज नगरचे तिथून आपल्याला खूप मोठं बळ मिळतं. आर्थिकही शारीरिकही मोठ्या मोठ्या सभा त्यांनी घेतल्या आहेत. अशी आमचे लक्ष्मणराव शिंदे आणि दत्ताभाऊ वाकोडे, आमचे पोपळगट साहेब, सर्व बाकी आमचे मित्रमंडळी, आमचे निकम साहेब आणि सर्व आपण श्रेष्ठ बंधूंनी. कुणीतरी म्हटलं राऊत साहेब केले आणि आज हा लढा आपला संसदेपर्यंत पोहोचला, प्रधानमंत्र्यापर्यंत पोहोचला, कामगार मंत्र्यापर्यंत पोहोचला, वित्त मंत्र्यापर्यंत पोहोचला आणि आता बॉल सरकारच्या कोर्टमध्ये आपण सामान्य नागरिक म्हणून जो काही लढा समाजाला न्याय मिळवण्यासाठी केला झालं. 6 ऑगस्टला मोठ्या संख्येत खासदारांनी संसदेच्या पायरीवर आंदोलन केलं आपल्यासाठी आणि त्यानंतर बऱ्याच खासदारांची लीडरशिप करून आदरणीय छत्रपती शाहू महाराज हे निर्मला सीतारामनजींना भेटले. तिथे आपला विषय मोठ्या प्रमाणावर चर्चेला गेला. कामगार मंत्र्यांना जवळपास सगळे खासदार भेटलेले आहेत, त्यामुळे त्यांच्यावरही प्रचंड दबाव आहे. फार जवळ आहे, फार निश्चित आहे. आणि हा विजय झाल्यावर, तुमच्या सगळ्यांचा हा विजय झाल्यावर, आपल्या सगळ्यांचा हा विजय झाल्यावर या संघर्षाची तुलना रामायणाशी होईल इतका मोठा तुमचा संघर्ष. यामध्ये वानरांनी 10 तोंडाच्या, त्याला थोडीशी किंमत आहे, नाही तर बिना किमतीचा माणूस आहे. पण अशी आपण सगळे लोक एकत्र येऊन जी संघटनात्मक शक्ती दाखवतोय, जी संघर्षात्मक आपली कार्यनीती आहे, त्याला ईश्वर फळ देणार आहे. आणि आज या भारतामध्ये कामगार विश्वामध्ये दुसरं रामायण घडणार आहे हे निश्चित. आपण विजयासाठी तयार राहू. मला आमच्या औरंगाबादच्या आपल्या संभाजीनगरच्या भगिनी, काय नाव ताई तुमचं? तुम्ही नाही, गडप आपला 7,500 महागाई भत्त्याच्या वरच होईल याची आपण जबरदस्त काळजी घेणार. आपण असं करणार नाही की त्यांनी म्हटलं 3,000 घ्या, आपण म्हटलं मी नाही घेईन, असं आपण करणार नाही. त्यांनी दिलं भागते भूत की लंगोटी सही, म्हणून लोकांचं नुकसान होऊ देणार नाही. आपल्याला कुठे नेतागिरी करण्यात काही इंटरेस्ट नाही, आपल्याला न्याय मिळवण्यात इंटरेस्ट आहे आणि तो न्याय आपल्याला लवकरात लवकर मिळणार. आज आपल्या सोबत राहणारे आपले मोठे नेते आदरणीय PN पाटील, त्यांचंही मोठं ऑपरेशन झालं. सगळे लोक आजारी पडून ऑपरेशन करून पुन्हा तंदुरुस्त होऊन लढायला तयार. उदाहरण सांगतो, आपले कवळकर मामा हॉस्पिटलमध्ये आले, सगळे हाडं जोडून घेतले आणि याच बळामुळे आपण जिंकणार आहोत. आपण एका माणसामुळे जिंकणार नाही, आपण सर्वांची शक्ती मन एक आहे, एकरूप आहोत आपण आणि म्हणून आपण जिंकणार आहोत. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सर्वांनी गीता वाचली असेल. अर्जुनाला 100 समजून सांगितलं श्रीकृष्णाने, अरे बाबा हा अर्जुन विषाद योग सोड, हा सांख्ययोग असतो, हा कर्मयोग असतो, हा ज्ञानयोग असतो, हा अध्यात्म. श्रीकृष्णाने विश्वरूप दर्शन योग दाखवलं. तेवढं मोठं विश्वरूप दर्शन त्यांना घडेल. आणि जेव्हा इतके सगळ्या लोकांचं दर्शन इतक्या मोठ्या भयंकर अकराळ विक्राळ रूपात त्यांना दिसलं तर त्यांना गर्भगळीत होणं भाग आहे आणि त्यांना तुमचं ऐकणं भाग आहे. आणि श्रम मंत्र्याच्या संपर्कात आहोत. 19 ऑगस्टला आपली मीटिंग झाली. त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला लवकरात लवकर बोलवतो. मी म्हणजे श्रममंत्री, वित्तमंत्री आणि त्यांचे IAS अधिकारी यांच्यासोबत तुमची मीटिंग घडवू आणि निर्णय घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. 19 तारखेपासून उत्तरेकडे तोंड करून बसतो आम्ही की उत्तरेतून कधी संदेश येतो. अजून आला नाही. 20 दिवस झाले, अजून 10 दिवस त्यांना वेळ देऊ. त्यानंतर आपण नोटीस देणार आहे आणि ती नोटीस प्रत्येक राज्यात राजधानी सोडून कुठल्याही एका शहरामध्ये
मोठा मोर्चा आपण काढणारे प्रत्येक राज्यातल्या एका शहरात, राजधानी सोडून. बुलढाण्यात कदाचित, संभाजीनगर कदाचित, नांदेड ठरवतील सगळे नेते लोक. त्याचप्रमाणे जसे कर्नाटक आहे, बँगलोरला सोडून ते मैसूरला करतील. अशा प्रकारे आणि रास्ता रोको होईल आणि जेल भरो होईल. मान्य आहे का?